नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत ठेचा पापलेट फ्राय. ठीक आहे. सो इथे मी 2 पापलेट घेतलेले आहेत. ठीक आहे. ॲज युजल त्याला चांगलं 3 ते 4 पाण्याने आपण धुवून घ्यायचं आहे. चांगलं वॉश करून घ्यायचं आहे. आतली घाण वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. आणि चांगले फ्रेश पापलेट आहेत ते आपण धुवून घ्यायचे आहेत मस्त. सो इथे पापलेट आपले धुवून झालेले आहेत. ठीक आहे. आणि आपण आता ते ठेवूया एका बाजूला आणि आपण मसाल्याची तयारी करूया. सो मसाल्यासाठी मी इथे अद्रक, कोथिंबीर, मिरची आणि लसूण घेतलेलं आहे. आणि त्यात थोडंसं आपण पाणी टाकूया आणि आपण ते ठेच्यासारखं वाटण करून घेऊया. सो इथे पापलेट आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण जो ठेचा केला होता तो आपण पूर्ण टाकायचा आहे. पूर्ण काही वेळ सोडायचं नाही त्या हिशोबाने. आणि कसं काय तिखट होतात ते. मस्तपैकी आपण ते पूर्ण पापलेटला आतून बाहेरून लावून घेऊया. पुढच्या साईडला वगैरे सगळीकडे सगळी हात फिरवून घेऊया, म्हणजे जेणेकरून त्यातला तिखटपणा माशांमध्ये जाईल. सो इथे मी आता रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ठीक. त्यानंतर आपलं लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर आणि हळद या सगळ्या गोष्टी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपण मिक्सचर करत होतो तोपर्यंत मी तवाही गॅसवर ठेवलेला आहे. तो तापला आहे का चेक केलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. तवा तापल्यानंतर आपल्याला 2 पळी तेल टाकायचं आहे तव्यामध्ये. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतर आपण जे पापलेट ठेचा लावून ठेवले होते त्या सारांमध्ये मिक्स करून पूर्ण कोटिंग वगैरे करून ते दोन्ही पापलेट आपल्याला तव्यावर फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहेत. पापलेट ठेवल्यानंतर सुद्धा बाजूनी त्याच्यामध्ये आपण तेल सोडायचं आहे. आणि आपल्याला हे फास्ट गॅसवर ठेवून एक 7 ते 8 मिनटं फ्राय होण्यासाठी ठेवायचे आहे. आता इथे 7 ते 8 मिनटं झालेले आहेत. सो मी झाकण काढलेलं आहे आणि पलटून बघते की आपले पापलेट फ्राय झाले की नाही एका बाजूने. सो तुम्ही बघू शकता चांगले कुरकुरीत फ्राय झालेले आहेत. तर आपण दुसऱ्या बाजूला पलटी करून पुन्हा आपल्याला ते 7 ते 8 मिनटं ठेवायचे आहे. 7 ते 8 मिनटानंतर मी पुन्हा ओपन केलेले आहेत पापलेट. सो दुसऱ्या बाजूनेही आपले पापलेट चांगले फ्राय झालेले आहेत. तर आपल्याला आता ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आपण आता याची प्लेटिंग करूया. मस्तपैकी लिंबू वगैरे मारून कांद्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. भाकरी किंवा खिचडीसोबतही तुम्ही हे खाऊ शकता. तुम्हाला जर असं चमचमीत खायला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका.